लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम LPP म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. लिनियर प्रोग्रामिंग इज यूज टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड मॅक्झिमाइज द प्रॉफिट. लिनियर प्रोग्रामिंग आपण कशासाठी वापरणार? टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. एखादी वस्तू जर आपण तयार करत असेल तर त्या वस्तूची किंमत, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती प्रोडक्शन कॉस्ट मिनिमाइज करण्यासाठी, किंवा आपला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी. So linear programming is used to minimize the cost of production and maximize the profit. These problems are related to efficient use of limited resource like raw material, manpower, availability of machine time and cost of material and so on. आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, हे आपण कुठे वापरणार? तर आपल्याला त्याच्यावर कंडिशन दिलेले असतात. काय असतात? तर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कमी करायची आहे, किंवा प्रॉफिट हा मॅक्झिमम करायचा आहे. त्याच्यासाठी या कंडिशन असतात की तुमच्याकडे रॉ मटेरियल किती आहे, मॅन पॉवर किती आहे, किंवा मशीनची कॅपॅसिटी किती आहे, किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल हे किती आहे. अशा सगळ्यांचा वापर करून आपल्याला या दोन गोष्टी करायच्या असतात, मिनिमाइज द कॉस्ट अँड मॅक्झिमाइज द प्रॉफिट. Linear programming problems are also known as optimization problem. या प्रोग्रामिंग प्रॉब्लेमलाच आपण काय म्हणणार आहे? तर ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम म्हणणार. द मॅथमॅटिकल प्रोग्रामिंग इन्व्हॉल्व्स ऑप्टिमायझेशन ऑफ सर्टन फंक्शन. एखादं फंक्शन जे ते फंक्शन आपण ऑप्टिमाइज करणार आहे. ऑप्टिमाइज म्हणजे आयदर मिनिमम ऑर मॅक्झिमम. एक तर ते फंक्शन आपल्याला मिनिमम करायचं आहे किंवा ते फंक्शन मॅक्झिमम करायचं आहे. आणि त्या फंक्शनला आपण म्हणणार आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्या फंक्शनला आपण म्हणणार आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, सब्जेक्ट टू द गिवन कंडिशन ऑर रिस्ट्रिक्शन्स नोन ॲज कन्स्ट्रंट्स. आणि त्याच्यावर आपण काही रिस्ट्रिक्शन करणार आहे, म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आयदर मॅक्झिमम करायचंय किंवा मिनिमम करायचंय, आणि त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स किंवा रिस्ट्रिक्शन्स कुठल्या कुठल्या असणार? तर तुमच्याकडे मॅन पॉवर किती आहे, रॉ मटेरियल किती आहे, मशीन कॅपॅसिटी किती आहे, किंवा मटेरियल कॉस्ट किती आहे त्याच्यावर. आणि या रिस्ट्रिक्शन्सलाच किंवा या कंडिशनलाच आपण म्हणणार आहे कन्स्ट्रंट्स. बघा पुढचा पॉइंट आहे मीनिंग ऑफ LPP. LPP चं मीनिंग काय ते आता बघायचं. लिनियर इम्प्लाइज ऑल द मॅथमॅटिकल फंक्शन्स कंटेन व्हेरिएबल्स ऑफ इंडेक्स ॲट मोस्ट 1. लिनियरचा अर्थच होतो की त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल असतील तर व्हेरिएबलचा इंडेक्स किती असणार आहे? तर 1 असणार आहे. म्हणजे एक्स किंवा वाय आपण दोन व्हेरिएबल वापरणार आहे, त्याचा इंडेक्स किती असणार आहे? तर 1 असणार आहे. LPP may be defined as the problem of maximizing or minimizing a linear function subject to a linear constant. आता हे LPP म्हणजेच काय डिफाइन केलं आपण? द प्रॉब्लेम ऑफ मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज. आपण एकतर फंक्शन मॅक्झिमाइज करणार किंवा मिनिमाइज करणार. कुठलं फंक्शन असेल ते? तर लिनियर फंक्शन आहे. म्हणजे इथलं जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे हे फंक्शन, यालाच आपण म्हणलं लिनियर फंक्शन. सब्जेक्ट टू काही कंडिशनचा वापर करणार आहे. या कंडिशन काय असतील? तर लिनियर कन्स्ट्रंट्स असतील. या कंडिशनलाच आपण कन्स्ट्रंट्स म्हटलंय. तर या लिनियर कन्स्ट्रंट्सचा उपयोग करून आपल्याला हे लिनियर फंक्शन एकतर मिनिमाइज करायचं किंवा मॅक्झिमाइज करायचं. मग आता बघा याच्यामध्ये काही शब्द येतात, आपले डेफिनेशन येतात. डिसिजन व्हेरिएबल्स. आता डिसिजन व्हेरिएबल आपण कोणाला म्हणणार? अ व्हेरिएबल्स इन्व्हॉल्व इन LPP आर कॉल्ड डिसिजन व्हेरिएबल्स. या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये जे व्हेरिएबल्स असणार आहे हे व्हेरिएबल्सला आपण म्हणणार डिसिजन व्हेरिएबल्स. आणि हे व्हेरिएबल्स आपले कुठले असणार? तर एक्स आणि वाय. आपण दोनच व्हेरिएबलचा वापर करणार आहे, एक्स आणि वाय. तर या व्हेरिएबल्सला आपण म्हणणार डिसिजन व्हेरिएबल्स. कुठलंही एक्झाम्पल सोडवायचं झालं तर ते आपण या व्हेरिएबलचा वापर करूनच सोडवणार आहे. पुढचं आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय बघा? अ लिनियर फंक्शन ऑफ व्हेरिएबल्स विच मे बी ऑप्टिमाइज. एक फंक्शन आहे, हे फंक्शन कसं आहे? तर लिनियर आहे. म्हणजे त्याच्यात जे व्हेरिएबल आहेत त्यांचा इंडेक्स किती आहे? 1 आहे. सो लिनियर फंक्शन ऑफ व्हेरिएबल्स
विच इज टू बी ऑप्टिमाइज. ऑप्टिमाइज म्हणजे ते फंक्शन आपल्याला काय करायचंय तर मिनिमाइज करायचंय किंवा मॅक्झिमाइज करायचंय. दॅट इज आयदर मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज इज कॉल्ड ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. जे फंक्शन आपल्याला मिनिमाइज किंवा मॅक्झिमाइज करायचं असतं त्याला आपण म्हणणार ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता पुढची डेफिनेशन बघा. कन्स्ट्रंट्स, conditions under which the objective function is to be optimized are called constraints. Condition under which objective function is to be optimized. हे जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे हे फंक्शन ऑप्टिमाइज करायचं म्हणजे मिनिमम करायचं किंवा मॅक्झिमाइज करायचं तर त्या काही कंडिशनचा वापर करून करायचं असतं. त्या कंडिशन नुसारच करायचं असतं. त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे कन्स्ट्रंट्स. आणि ही कन्स्टंट कशी असणार तर इक्वेशन्स असणार किंवा इनइक्वेशन्स असणार. सो दीज कन्स्टंट्स मे बी इन द फॉर्म ऑफ इक्वेशन्स ऑर इनइक्वेशन म्हणजे इक्वल टू मध्ये असतील किंवा ग्रेटर दॅन किंवा लेस दॅनच्या फॉर्मॅट मध्ये असतील. नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट्स बघा. नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स बघायचे. आता नॉन निगेटिव्ह कन्स्टंट म्हणजे काय. इन सम सिच्युएशन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स अंडर consideration may be positive or zero due to imposed constraints. Such constraints are referred as non-negative constraints. असे काही constraints आपल्याकडे असणार आहेत की ते कसे असतील तर पॉझिटिव्ह असतील किंवा झिरो असतील. ते निगेटिव्ह असणार नाही. तर अशा constraintsला आपण म्हणणार नॉन निगेटिव्ह constraints. बघा फॉर एक्झाम्पल आपलं गणित कसं असेल बघा. आपलं एक्झाम्पल कसं असेल तर मॅक्झिमाइज. आता फंक्शन मॅक्झिमाइज करायचंय. z इक्वल टू सपोज 2x प्लस 3y हे फंक्शन आपल्याला सांगितलंय की मॅक्झिमाइज करा. सब्जेक्ट टू म्हणजे या कंडिशन्स आहेत आपल्या. मग या कंडिशन फॉर एक्झाम्पल अशा आहेत. आपलं गणित लिहिलं आपण. मॅक्झिमाइज z इक्वल टू 2x प्लस 3y सब्जेक्ट टू x प्लस y लेस दॅन इक्वल टू 5. 2x प्लस आपण इथे सपोज 5 करूयात. 5y लेस दॅन इक्वल टू 20. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता हे आपलं एलपीपीचं एक गणित असतं. हे गणित आता आपल्याला सोडवायचं आहे. मग आपल्याला काय सांगितलंय मॅक्झिमाइज z इक्वल टू दिस 2x प्लस 3y म्हणजे ह्या 2x प्लस 3y ची किंमत आपल्याला काय करायची तर मॅक्झिमाइज करायची. मग आपण आत्ताच बघितलं की ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण कोणाला म्हणतो की जे लिनियर फंक्शन आपल्याला ऑप्टिमाइज करायचं असतं. आयदर मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज करायचं असतं. म्हणजे आता या एक्झाम्पल मध्ये मॅक्झिमाइज करायचं. मग जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्झिमाइज करायचं त्याला आपण म्हणणार ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे हे जे आहे 2x प्लस 3y हे आपलं आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता हे मॅक्झिमाइज करण्यासाठी आपण या कंडिशनचा वापर करणार आहे. काय तर x प्लस y इज लेस दॅन इक्वल टू 5. 2x प्लस 5y लेस दॅन इक्वल टू 20. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग या कंडिशनचा जो वापर करणार आहे या कंडिशनलाच आपण काय म्हणणार आहे तर कन्स्ट्रंट्स. म्हणजे ही आपली झाली कन्स्ट्रंट्स. 4 कन्स्ट्रंट्स आहेत. मग या 4 कंडिशनचा या 4 कन्स्ट्रंटचा वापर करून आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन किंवा लिनियर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय करायचंय तर मॅक्झिमाइज करायचंय. आता आपण पुढची एक डेफिनेशन बघितली होती बघा नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रंट्स. तर ही जी आहेत दोन ही आपली नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रंट्स आहेत. तर नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रंट्स म्हणजे काय तर त्यांच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असणार नाहीत. त्यांच्या व्हॅल्यू ह्या पॉझिटिव्हच असतील. म्हणजे x आणि y याच्या किमती नेहमीच कुठलंही एक्झाम्पल घेतलं तर या किमती ह्या नेहमी पॉझिटिव्ह असणार आहेत. असं का तर बघा आपण सपोज दोन वस्तू बाजारात विकतोय. एक वस्तू आहे सपोज ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. मग या दोन वस्तू आपण बाजारात जर विकत असेल तर ही या वस्तू किती विकल्या आणि या वस्तू किती विकल्या ते हे x आणि y दाखवतात. म्हणजे आपण बाजारात
या एक्स वस्तू विकल्या आणि बाजारात या वाय वस्तू विकल्या. मग आता दोन वस्तू आपण विकतोय, मग आपण विकणार म्हणजे कमीत कमी आपण एकही वस्तू विकणार नाही, म्हणजे शून्य वस्तू विकणार, किंवा आपण एक वस्तू विकणार, दोन वस्तू विकणार. आपण वस्तू विकताना वजा एक वस्तू विकली, वजा दोन वस्तू विकल्या असं कधीच म्हणत नाही, बरोबर ना. मग याच्या दोन वस्तू आपण विकणार आहे, आपल्याकडे ह्या भरपूर असतील, या अशा वस्तू भरपूर असतील. मग आपण ते किती विकणार, तर त्या एकतर शून्य विकणार किंवा शून्यापेक्षा जास्त विकणार. आणि हा काय, तर त्याच्यावरचा प्रॉफिट आहे. म्हणजे ही एक वस्तू विकली तर आपल्याला 2 रुपये प्रॉफिट होतं, ही एक वस्तू विकली तर आपल्याला 3 रुपये प्रॉफिट होतो. मग या वस्तूवरचा प्रॉफिट 2 रुपये, या वस्तूवरचा प्रॉफिट 2 रुपये. मग अशा आपण जर एक्स वस्तू विकल्या तर टोटल प्रॉफिट किती झाला, 2x झाला. आलं. आता या वस्तू आपण वाय विकल्या, प्रत्येक वस्तूवरचा प्रॉफिट हा 3 रुपये, म्हणजे टोटल या वस्तूंवरचा प्रॉफिट झाला 3y. म्हणजेच आपल्या दोन्ही वस्तू विकून प्रॉफिट किती आला, तर 2x प्लस 3y आला. मग हा प्रॉफिट जो आहे, हा प्रॉफिट आपण काय करणार, तर मॅक्झिमाइज करणार. हा प्रॉफिट आपण मॅक्झिमाइज करणार. मग हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, हे झाले कन्स्टंट्स, आणि हे झाले नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स. आता एक डेफिनेशन आपण बघितली, डिसिजन व्हेरिएबल्स. डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर आपण या एक्झाम्पल मध्ये जे व्हेरिएबल्स वापरलेत एक्स आणि वाय, याला आपण म्हणणार आहे डिसिजन व्हेरिएबल्स. आपल्या एक्झाम्पल मध्ये दोन व्हेरिएबल असणार, एक्स आणि वाय, याला आपण म्हणणार डिसिजन व्हेरिएबल. आता दुसरा एखादा एक्झाम्पल बघा, जे मिनिमाइजचं असेल. मिनिमाइज z इक्वल टू सपोज 2x प्लस 3y. हेच फंक्शन आपल्याला आता काय करायचंय, मिनिमाइज करायचंय. सब्जेक्ट टू कसं होईल बघा, x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5, 2x प्लस 5y ग्रेटर दॅन इक्वल टू 20, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता पुन्हा या एक्झाम्पल मध्ये काय झालं, जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, जे लिनियर फंक्शन आपल्याला मिनिमाइज करायचं, त्याला आपण म्हणणार ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आणि हे काय झाले आपले, तर कॉन्स्टंट झाले, आणि हे झाले नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स, बरोबर. एक्स आणि वाय काय झाले, डिसिजन व्हेरिएबल्स. आता यात आणि यात फरक काय झाला बघा बरं. जर गणित जनरली असं घडतं, जर गणित मॅक्झिमाइजचं असेल, जर गणित मॅक्झिमाइजचं असेल, तर हे जे कॉन्स्टंट्स असतात, हे कॉन्स्टंट्स लेस दॅन असतात. मॅक्झिमाइजचं गणित असेल तर कॉन्स्टंट्स लेस दॅन असतात. आणि गणित जर मिनिमाइजचं असेल, तर हे जी कॉन्स्टंट्स असतात, ही कॉन्स्टंट ग्रेटर दॅन असतात. शक्यतो असं घडतं, असं प्रत्येक वेळेस घडतंच असं नाही, कधी कधी चुकून वेगळंही घडू शकतं, पण जनरली असं आहे की मॅक्झिमाइजचं गणित असेल तर हे कॉन्स्टंट्स लेस दॅन असतात, मिनिमाइजचं गणित असेल तर हे कॉन्स्टंट्स ग्रेटर दॅन असतात. पण हे जे नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स आहेत, हे नेहमीच असे असणार, मॅक्झिमाइजच्या एक्झाम्पल मध्ये पण आणि मिनिमाइजच्या एक्झाम्पल मध्ये पण. हे दोन्ही गणितात हे कॉन्स्टंट्स तशीच राहतात, फक्त इथं थोडासा बदल होतो. कधी कधी मॅक्झिमाइजच्या गणितात एक इक्वेशन असं, इन इक्वेशन असं असतं तर एक असं असतं, कसंही असू शकतं. पण जनरली असा प्रघात आहे की मॅक्झिमाइजचं गणित असेल तर हे लेस दॅन असतात, आणि मिनिमाइजचं असेल तर ग्रेटर दॅन असतात. काही डेफिनेशन्स आपल्याला बघायच्यात. सोल्युशन ऑफ एलपीपी. एलपीपीचं सोल्युशन म्हणजे काय बघा, अ सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ डिसिजन व्हेरिएबल्स. आता आपले डिसिजन व्हेरिएबल्स कुठले असणार, तर शक्यतो एक्स आणि वाय दोनच असणार, पण इथं x1 x2 up to xn घेतले, आपण एक्स आणि वायच म्हणूया. which satisfy the conditions of given linear programming problem is called solution of that problem. A set of values of decision variables x and y. x आणि y च्या तुमच्या व्हॅल्यूज, डिसिजन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू ज्या काय करतात, विच सॅटिस्फाय द कंडिशन्स, म्हणजे सगळ्या कन्स्ट्रंट्स सॅटिस्फाय करणाऱ्या, त्या एलपीपी मधल्या, त्या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मधल्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज असतील, त्याला आपण काय म्हणणार, सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. देन फिजिबल सोल्युशन. अ सोल्युशन which satisfy the given constants is called feasible solution.
फिजिबल सोल्युशन म्हणजे काय? अ सोल्युशन विच सॅटिस्फाय द गिव्हन कन्स्ट्रंट. सगळे गिव्हन कन्स्ट्रंट्स जे असतील ते सॅटिस्फाय करणारे ज्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज म्हणजे फिजिबल सोल्युशन झालं. आता फिजिबल रिजन म्हणजे काय? तर कॉमन रिजन डिटरमाइन्ड बाय ऑल द कन्स्ट्रंट्स. कॉमन रिजन डिटरमाइन्ड बाय ऑल द कन्स्ट्रंट्स ऑफ LPP इज कॉल्ड फिजिबल रिजन. म्हणजे सगळे जे कन्स्ट्रंट्स आहेत त्या सगळ्या इनइक्वेशनच्या त्या सगळ्या कन्स्ट्रंट्सचा जो कॉमन सोल्युशन सेट येणार आहे, तो जो रिजन आपण दाखवणार आहे तो कॉमन रिजन म्हणजे काय? तर फिजिबल रिजन. म्हणजे असा रिजन जो आपण दाखवणार आहे बघा, हे 1 2 3 आणि 4 या 4 इनइक्वेशनचा कॉमन सोल्युशन सेट आपण असा काढणार. हे पहिलं स्ट्रेट लाईन, ही दुसरी स्ट्रेट लाईन आणि हे एक्स आणि वाय, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असणार. मग या दोघांनी काय होतं तर आपला रिजन हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. मग याचा लेस दॅन, याचा पण लेस दॅन म्हणजे या लाईनच्या खालचा पार्ट हा आला, याला आपण काय म्हणतो? फिजिबल रिजन म्हणतो. मग या फिजिबल रिजन मधले हे जे सगळे पॉइंट्स असतात, हे सगळे पॉइंट्स म्हणजे आपले काय झाले तर फिजिबल सोल्युशन झालं. म्हणजे एक्स आणि वाय चे या फिजिबल रिजन मधले सगळे एक्स वाय, हे इन्फायनाइट एक्स वाय जे आहेत हे आपलं फिजिबल सोल्युशन झालं. बघा, ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन. A feasible solution which maximize or minimize the objective function. A feasible solution which maximize or minimize the objective function as per requirement is called optimal feasible solution. मग आता तुमच्या फिजिबल सोल्युशन मधला म्हणजे तुमच्या फिजिबल रिजन मधला एक्स वाय की जो काय करतोय मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज करतोय तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, त्याला आपण म्हणणार ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन. पुढचं बघा, a set of values of variables which satisfy all the constraints of LPP is called solution of LPP. LPP चं सोल्युशन म्हणजे काय? सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज ते काय करतात? विच सॅटिस्फाय ऑल द कन्स्ट्रंट्स, की जे सगळे कन्स्ट्रंट सॅटिस्फाय करतात त्याला आपण म्हणणार आहे सोल्युशन ऑफ LPP. ना ऑप्टिमम फिजिबल सोल्युशन. ऑप्टिमम फिजिबल सोल्युशन म्हणजे काय? तर फिजिबल सोल्युशन विथ ऑप्टिमाइज म्हणजे मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. असं फिजिबल सोल्युशन की जे काय करतं मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज करतं ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला, त्याला आपण म्हणलं ऑप्टिमम फिजिबल सोल्युशन. मग आता आपण काय करणार तर कुठलाही एखादा एक्झाम्पल जर सोडवायचं असेल, बघा आता आपल्याला एखादा एक्झाम्पल सोडवायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल आपला एक्झाम्पल असा आहे, मॅक्झिमाइज z इक्वल टू 2x प्लस 3y subject to x plus y is less than equal to 5, 2x plus 5y less than equal to 20, x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. मग आता आपण काय करणार तर आधी या 4 कन्स्ट्रंटचा रिजन काढणार, कॉमन फिजिबल रिजन काढणार. मग आता फॉर एक्झाम्पल चाललंय बरं का, आपण फक्त समजून घेऊ आपल्याला गणित कसं सोडवायचंय. मग सपोज याची फर्स्ट स्ट्रेट लाईन काढणार आपण, ती स्ट्रेट लाईन आली x प्लस वाय इक्वल टू 5. पुन्हा ही दुसरी स्ट्रेट लाईन आहे, फॉर एक्झाम्पल ही स्ट्रेट लाईन ही दुसरी आली, हिचं इक्वेशन आहे 2x प्लस 5y इक्वल टू 20. मग आता याचा लेस दॅनचं रिजन आहे म्हणजे या लाईनच्या खालचे रिजन येणार, या लाईनच्या खालचा, या लाईनच्या खालचा, आणि हे दोन काय सांगतात फर्स्ट क्वाड्रंट मधला म्हणजे कॉमन रिजन हा आला. आता याच्यामध्ये इथे एक पॉइंट तयार झाला O, इथे एक पॉइंट असेल सपोज A म्हणूयात, इथं हा P म्हणूयात, आणि इथं सपोज C आला. मग आता आपला फिजिबल रिजन काय झाला तर OAPCO हा आपला फिजिबल रिजन झाला. आता या फिजिबल रिजनच्या कॉर्नर पॉइंट आपण एक्झाम्पल सोडवताना कसं करणार बघा, हा आपला फिजिबल रिजन आहे, याच्यावरचे हे सगळे पॉइंट म्हणजे आपले फिजिबल सोल्युशन मधले सगळे पॉइंट झाले. मग याचा कॉर्नर पॉइंट शोधायचे. कॉर्नर पॉइंट म्हणजे तुम्हाला कळतं कुठली डायग्राम असेल तर हे जे व्हर्टेक्स असतात, व्हर्टायसेस असतात,
ते म्हणजे आपले कॉर्नर पॉइंट असतात. मग याचे कॉर्नर पॉइंट काय झाला, एक झाला ओ, एक ए, एक पी आणि एक सी. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट तर 0 0 आले. ही स्ट्रेट लाईन वरचा पॉइंट आहे, म्हणजे आपण स्ट्रेट लाईन काढताना हा पॉइंट आपण काढलेला असेल, बरोबर. फॉर एक्झाम्पल हा पॉइंट आला आहे 5 0, तर हा सी पॉइंट आहे. सी म्हणजे याचा x0 आहे, x0 म्हणजे हा 4 असणार, म्हणजे सी चे कोऑर्डिनेट आहे 0 4. आला. आता प्रश्न राहिला या पी चा. मग या पी चे कोऑर्डिनेट काढायचे. आता मग हे पी चे कोऑर्डिनेट आपण कसे काढणार, तर ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची. मग ही दोन जर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवली तर आपल्याला एक्स आणि वाय च्या काहीतरी किमती मिळतील. फॉर एक्झाम्पल आपण ती सोडवली आणि आपल्याला एक्स वाय ची किंमत अशी आली. मग आता आपण करणार काय, तर हे कॉर्नर पॉइंट कुठले कुठले आले बघा. ओ की ज्याचे कोऑर्डिनेट आहेत 0 0, ए आहे 5 0, पी आहे 2 3. हे तेवढंच येईल असं नाही बरं का, मी फॉर एक्झाम्पल सांगितलं. आणि सी आला 0 4. आता आपण काय करणार, तर हे जे चारही कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले, याची एक ही एक्स ची किंमत आहे, ही वाय ची आहे, ही एक्स आहे, ही वाय, ही एक्स आहे, ही वाय, ही एक्स ची किंमत आहे, ही वाय ची किंमत आहे. या एक्स आणि वाय च्या किमती तुमच्या या झेड मध्ये ठेवायच्या. या एक्स आणि वाय च्या किमती झेड मध्ये ठेवायच्या. म्हणजे तुम्ही काय म्हणणार बघा, तर ऍट ओ 0 0 झेड किती आहे तुमचा 2x प्लस 3y. हा एक्स आहे आणि हा वाय. इथं जर एक्स ची किंमत वाय ची किंमत ठेवली तर टोटली 0 होणार आहे, बरोबर. पुन्हा आता ऍट ए 5 0 झेड किती होईल बघा बरं. एक्स ची किंमत 5 ठेवली तर 2 × 5 प्लस 3 × 0 होणार, म्हणजे हे 10 झालं. फॉर एक्झाम्पल चाललंय बरं का हे गणित. पुन्हा पी ठेवूयात. 2 आणि 3 आहे. झेड किती आहे बघा, 2 × 2 होणार आणि 3 × 3 होणार. किती झाले 4 + 9 म्हणजे 30 झाले. आणि सी आहे 0 4, तर झेड किती आला 2 × 0 प्लस 3 × 4 म्हणजे हे 12 झाले. झालं. मग आता तुम्ही काय केलं, तर या चारही कोऑर्डिनेटला झेड काढला, म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत झेड मध्ये ठेवून झेड काढला. आता झेड तुम्हाला काय करायचंय, मॅक्झिमाइज करायचंय. मग झेड जर मॅक्झिमाइज करायचा असेल तर यातली मॅक्झिमम व्हॅल्यू बघायची, सगळ्यात मोठी व्हॅल्यू बघायची. कुठली आहे, ही आहे, बरोबर 13. म्हणजे झेड मॅक्झिमम किती झाला 13 झाला. म्हणजे हे जर गणित प्रॉफिटचं असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट झाला 13. कधी 2 आणि 3 ला, म्हणजे एक्स ची किंमत 2 आणि वाय ची किंमत 3 असताना. एक्स ची किंमत 2 आणि वाय ची किंमत 3 असताना. मग म्हणजेच काय, तर तुम्ही फॉर एक्झाम्पल बाजारात जर दोन वस्तू विकत असाल, एक एक्स टाईपच्या वस्तू आहेत आणि दुसरी ही वाय वस्तू आहे, आणि तुम्ही बाजारात जर पहिल्या टाईपच्या वस्तू 2 विकल्या आणि दुसऱ्या टाईपच्या वस्तू 3 विकल्या तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट होणार आहे 13 रुपये. आता हेच गणित मिनिममचं असेल तर कसं होईल बघा. मिनिमाइज झेड इक्वल टू 2x प्लस 3y. पुन्हा सब्जेक्ट टू एक्स प्लस वाय. आता तुमचा कॉन्स्टंट असेल ग्रेटर दॅन. पुन्हा 2x प्लस 5y ग्रेटर दॅन इक्वल टू 20 आणि x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे सेमच येणार आहे दोन्हीकडं. डायग्राम पण तशीच येणार जी वरती आपण काढली. ही पहिली स्ट्रेट लाईन, ही दुसरी स्ट्रेट लाईन. आता फिजिबल रिजन कुठला येईल बघा बरं, ग्रेटर दॅनचा आहे, बरोबर आहे ना. मग ग्रेटर दॅनचा असेल तर तुमचा रिजन हा असणार आहे, अनबाउंडेड रिजन असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मधला. मग आता त्याचे व्हर्टायसेस काय झाले, एक इथला झाला, एक इथला झाला आणि एक इथला झाला. म्हणजे त्या अनबाउंडेडचे सुद्धा 3 व्हर्टायसेस आले. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू हा आहे पी, की जो आहे तुमचा 2 आणि 3. इथं काहीतरी असेल, सपोज म्हणतोय आपण 0 आणि 5, आणि इथं आहे सपोज 10 आणि 0. फॉर एक्झाम्पल चाललंय बरं का. मग परत आपण काय करणार, तर या 3 व्हर्टायसेसला झेड काढणार. या 3 व्हर्टेक्सला झेड काढणार. म्हणजे आपण म्हणणार ऍट सपोज हा पी ला 2 3 ला झेड काहीतरी येईल. पुन्हा आपण याला म्हणूयात हा सी आहे आणि हा डी आहे. सो ऍट सी 10 0 ला आपण काढणार आणि ऍट डी ला पुन्हा
0.5 ला काढणार. आता झेड फॉर एक्झाम्पल याला 10 आला, याला सपोज 25 आला आणि याला सपोज 30 आला. आता झेड आपल्याला काय करायचं, मिनिमाइज करायचं. मग यातली मिनिमम किंमत कोणती आहे, तर ही आहे. म्हणजे झेड मिनिमम झाला कधी, तर x ची किंमत 2 आणि y ची किंमत 3 असताना. x ची किंमत 2 आणि y ची किंमत 3 असताना आपला झेड हा मिनिमम झाला. म्हणजे आपलं हे सोल्युशन झालं. मगाशी हे सोल्युशन होतं, हे आणि हे. तर या टाइपची गणित आपल्याला सोडवायची. ग्राफिकल सोल्युशन काढायचं, असे ग्राफ काढायचे. हे ग्राफ काढताना पट्टीनं काढायचे, पेन्सिलनं काढायचे. 1-1 सेंटीमीटरचा अंतर मोजून घेऊन काढायचे आहे. आणि हे ग्राफ जर नीट आले तर एक्झाम्पल खूप सोपं आहे. तुम्ही बघता इथलं कॅल्क्युलेशन किती सोपं होतं. मेन आपली हे आहे की तुम्हाला हा ग्राफ जमला पाहिजे. लेस दॅन असेल तर रिजन कुठला, ग्रेटर दॅन असेल तर रिजन कुठला, हे समजलं पाहिजे.